दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने तब्बल 40 जागा गमावल्या। या दारुण पराभवासोबतच नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांचा वैयक्तिक पराभव झाला। हे दोन्ही धक्के केजरीवाल यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठे धक्के म्हणायला हवेत। ते आता दिल्लीच्या सर्वोच्च राजकारणातून बाहेर फेकले गेले आहेत आणि तुर्तास तरी त्यांच्या राजकीय पुनरागमनाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत। पण आपसाठी किंवा स्वतः केजरीवाल यांच्यासाठी सारे काही संपलेले नाही, कारण आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा लाभलेला आहे। पंजाबमध्ये 117 सदस्यांच्या विधानसभेत 95 आमदारांसह आपची मार्च 2027 पर्यंत प्रचंड बहुमताची सत्ता आहे। आपचे राज्यसभेत 10 आणि लोकसभेत 3 सदस्य आहेत। दिल्ली विधानसभेत 22 आमदारांसह आप हा मुख्य विरोधी पक्ष आहे। दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत 10% मतं घटूनही आपची 43.57% मतं कायम आहेत। दिल्ली महापालिकेत आपची बहुमताची सत्ता देखील आहे। सामान्य परिस्थितीत पक्षाचे आणि स्वतःचे अस्तित्व शाबूत राखून भविष्याचा संघर्ष करण्यासाठी एवढी राजकीय ताकद पुरेशी असू शकते, पण केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला ही ताकद पर्याप्त असेलच याची शाश्वती देता येत नाही, कारण त्यांच्या समोर जी आव्हानं आता उभी राहणार आहेत त्यापुढे ही कवचकुंडल कुचकामी ठरू शकतात। केजरीवाल यांचा पक्ष सर्वस्वी त्यांच्या करिश्म्यावर चालतो। या करिश्म्यालाच सध्या ग्रहण लागले। हे ग्रहण दूर करून कमबॅक करण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे। त्यामुळे नजीकच्या भविष्यात उग्र होत जाणारी आव्हानं नेमकी काय असू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून। केजरीवाल यांच्या पक्षात एकनाथ शिंदे, अजित पवार तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून होऊ शकतो। केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षातील प्रस्थापित बहुतांश नेते 50शीतील आहेत। त्यांना केजरीवाल यांच्यासारखं वलय लाभलेलं नाहीये, पण भविष्यात त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा उफाळून येऊ शकतात। त्या जोरावर ब्रँड केजरीवाल संपवण्यासाठी चाली खेळल्या जाऊ शकतात। आम आदमी पक्षातील अशा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना विरोधकांकडून आतून बाहेरून भरपूर रसद मिळू शकते। विशेष म्हणजे पडद्यामागून काँग्रेसची याला फूस मिळू शकते। पक्ष फोडीच्या याच प्रयोगाचा पंजाब आणि दिल्ली महापालिकेतील आपच्या बहुमतातील सत्तेला हादरे देण्यासाठी अवलंब केला जाऊ शकतो। आम आदमी पक्षाच्या संसदेतील ताकदीवर गाव घातला जाऊ शकतो। दिल्लीतील पराभवामुळे आम आदमी पक्षाचे मानसिक खच्चीकरण झाले आहे। याचा फायदा उठवून आपच्या लोकसभेतील 3ही खासदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपकडून होऊ शकतात। राज्यसभेत 10 सदस्य असल्याने यावर काही प्रमाणात मर्यादा येऊ शकतात। आपला टाळ लावण्यासाठी ही प्रयत्न होऊ शकतात। मध्य धोरण गैरव्यवहार, शीश महल बांधकाम, मनी लॉन्ड्रिंग, दिल्ली जलबोर्ड, मोहल्ला क्लिनिकसह आप सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या सुरसकथांना मूर्त रूप देऊन केजरीवाल आणि त्यांच्या निष्ठावान सहकाऱ्यांना ईडी, सीबीआय, प्राप्तिकर खात्याच्या चौकशांसह न्यायालयात अनेक खटल्यांना सामोरं जावं लागू शकतं। मध्य धोरण गैरव्यवहारात केजरीवाल यांच्यासोबत आपलाही आरोपी करण्यात आलाय। या प्रकरणात दोष सिद्ध झाल्यास आपची मान्यताही रद्द होऊ शकते। तसं घडलं तर गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीच्या आणि देशाच्या राजकारणात नेटानं उभा असलेला आपचा डोलारा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकतो। उच्च शिक्षित केजरीवाल हे देशाच्या राजकारणातील धूर्त, कुशाग्र बुद्धीचे राजकारणी आणि रणनीतिकार मानले जातात। पंजाब आणि दिल्लीमध्ये आपशी स्पर्धा नसलेल्या सर्व प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत, पण या सगळ्या आव्हानांमधून सावरण्यासाठी केजरीवाल यांना प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहेत। खरं तर आम आदमी पक्षाला कोणतीही विचारधारा नाही। लोकांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या संघटनेतून जन्म झालेला राजकीय पक्ष अशी आपची ओळख आहे। केजरीवाल यांचे आपण जुने काही व्हिडिओ बघितले तर ते थेट दिल्लीच्या गल्ल्यांमध्ये जाऊन लोकांमध्ये मिसळत त्यांचे प्रश्न समजून घेत, पाणी स्वच्छ नसेल तर तिथल्या तिथे सचिवांना फोन करून त्यावर काय तोडगा निघू शकतो यावर चर्चा करत तो तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा करायचे। ही ओळख त्यांना पुन्हा जिवंत करावी लागणार आहे। केजरीवाल यांना आता लोकांमध्ये उतरून स्वच्छ, प्रामाणिक आणि पारदर्शी राजकीय पर्याय आपणच आहोत हे लोकांच्या मनावर पुन्हा एकदा ठसवायला लागणार आहे। आलिशान शीशमहल मधील वास्तव्यामुळे व्हीआयपी कल्चर स्वीकारून मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांचे भरमसाठ पगार वाढवून मलिन झालेली प्रतिमा सुधारावी लागेल। भ्रमनिराश झालेला मतदार पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे। जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनांमधून पक्षाला पुन्हा ताकद मिळवून द्यावी लागणार आहे। त्याचवेळी पक्ष एकजूट राहील याचीही काळजी घ्यावी लागणार आहे। आता ही तारेवरची कसरत केजरीवाल कशी करतात हे पाहावं लागणार आहे। तर मंडळी,
अरविंद केजरीवाल यांच्या आपला भाजप कुलूप लावू शकतं का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.